हा बा. अरे बेगार झोप. आबा काही विसरला का काय मला? इसरायला काय आता वयाच्या मानानं ओळखू नाही दिस नाही मटण खात ना का? नाही आहे का आता? खाऊ का आता? रुसलाव पिसलाव कशाला? रुसाला म्हणजे घरचे बी काहीतरी डोसक्याला टेन्शन देते तो. इथल्या इथं फेरी तुम्हाला निघून नाही तिकडं कोकणात म्हणलं की एकटा जातो कार्यक्रम जमते त्या येड्यावर. आबा इथं झोपलेले दिसायला लागलेत. मस्तपैकी गार आंब्याची सावली, आंबा इथं निवांत झोपलेत आणि मी तिकडे हुडकालो यांना. आबा आबा हा बा. अरे बेगार झोप. आबा हो ना का का झोपला आहे? हा रातभर जरा भजन झालेला आहे झोपलो. एकादश होती का भजन झाले का काय? लावले पिवले? लावलं लावायचं पानगड नाही. उठा की मग मी आलोय बा. ओळखी लाव का? काय उठा नंतर काय करायचं बाबा? काय 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 काम आहे? हा आज इकडे बघा मी कोण आहो आधी. हा 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 आलं का लक्षात? हा, नाही. आलं, आलं. काही विसरलो. हा नाही बोला. आबा काही विसरला का काय मला? इसरायला काय आता वयाच्या मानानं ओळखू नाही दिस नाही. लई तर तुमच्या शेतात गाड्या आणि फिड्या लावल्या त्या आंब्याखाली सगळ्यांनी. येते ते सावलेला झोपते ते. हा कोण पेणारी पेते ती, खाणारी खाते ती, जाते ती. तुम्ही बी का नाही का? आपल्याला काय नाही तसलं काय नाही. आम्ही हुडकत आलो, गावात गेलो म्हणजे आबा शेताकडे गेलं. हा पुन्हा तिकडून इकडे आलो, म्हणलं कुठं तर काय त्या पलीकडल्या बी तिथं बघितलं आंब्याखाली काय दिसलं ना. मग आता इथं आलो. नाही हे तर वाटाच्या कडेला निवांत झोपी गेला. तुम्ही गार ओळखणं बी झाला काय नाही? भजन झालं रात्री 3 वाजेपर्यंत. हा एखादच होती हा 3 वाजेपर्यंत भजन केलं. हा मग म्हणलं लेकर घरी आहे ते जायला कालव्यात येत नाही, झोप शेताकडे जाऊन झोपावं. हा हा जावं म्हणलं होतं जेवायला. जेवायला कसं काय बाबा लय अवघड आहे हो जेवायचं. आता टिळा बी लावून आला तुम्ही. नाही टिळा म्हणजे आपल्याला ह्या महिन्यात ही नाही भानगड नाही. ह्या महिन्यात म्हणजे? ही चैत महिना. हा हा खायचं नाही का मग? नाही हाय का? आता मी दात घासून आलोय खायचं म्हणून. तुम्ही घासलं पण माझं घासलेलं मुंडून गेलं. आता मग कसं? नाही ते चालत नाही आपल्याला. मटण खात ना का? नाही हाय का? आता हे म्हणजे कसं झालं बघा. आता हे आहे का? मी आलोय तर खायचं म्हणून आता तुम्हाला न्यायचं तोंडीनं चवीनं तोंडाला. आणि ते झालं बरोबर आहे पण ती ह्या महिन्यात नाही. एवढं काठी माघारी फिरेस्तोर तर नाही. हा काठी आमच्यात मुक्कामाला आहे. बर. त्या दिवशी आम्ही काठी वलांडल्यावर पुन्हा काय बी पाळता म्हणा की तुम्ही. हा श्रावण नाही. हा हा 2 महिने खायचं. 2 महिने खायचं नाही. बरं आहे की मग हे. हा चांगलं. मी काय म्हणतोय, हा आता हे वर्षभर खायचं हा आणि 2 महिने पाळायचं. हा हे कसं काय मला गणितच कळ नाही. नाही ही शास्त्रात सुद्धा आहे. हा आणि मग पाळायचं. श्रावण महिना हा आणि ही चैत महिना हा शास्त्रात सुद्धा आहे. बर. पहिल्यापासूनच तुम्ही पाळता? मी पहिल्यापासून पळतो. हा. हा खाऊ का आता? रुसलाव पिसलाव कशाला? रुसाला म्हणजे घरचे बी काहीतरी डोसक्याला टेन्शन देते तो. घरचे देते ते म्हणून काय खाण्यावर कशाला राग काढायचा? खाण्यावर नाही पहिल्यापासूनच आहे. हा हा पहिल्यापासून खात नाही. हा नाही हो कशाला बाटवायचं होय थोड्यासाठी? नाही नाहीतर उगं मला पुन्हा लोक नाव ठेवायचे. नाही 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 आधीच वय झाले हा. खाते ते म्हणून नाव ठेवते ते. हा हा पुन्हा अजून चैतात खायल्यावर मग पुन्हा तर काय खरंच नाही. नाही 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 आमच्यात बी सप्ताह चालू आहे होय गावात. मग आपल्याला तर कुठे जाऊन तसलं शोभते होय. हा नाही एवढं सप्ताह होत सगळं होतंय
पुन्हा मार्ग हा. तुमचा बी सप्ताह होता आमचा बी काठी माघारी फिरते आहे काठी माघारी फिरल्यावर चलत असेल की. आमच्यात काठी मुक्कामाची झाली हा. शिव ओलांडली की पुन्हा बाकीचं काय बी करा चालतंय हा. हा. काठी म्हणजे महादेवाची. महादेवाची अजून काठी म्हणल्यावर काय जणाला वाटेल कसली काठी. नाही महादेवाची काठी शिंगणापूरला गेलेली हा हा बातागळीची. बातागडीची इथे काक्रमेत बी येते की. येते की आमच्यात मुक्कामाला असते हा आणि काक्रंब्यात पहाटे 4लाच जाते हा पाठव आम्ही बी येतो की काठीचं दर्शन घ्यायला. हा हा फिरून आलेले असते हा. ही रानातली माती काढली का की रेल्वे जाणार आहे म्हणून का नाही. रेल्वे जाणार आहे का ही बी काय- इकलाव हा? ही बी इकलाव काय करावं ह्याला ठेवून? तिकडलं बी पैसे. नाही, ह्याला ठेवून काय करावं तुमच्याकडे बघितल्यावर वाटतं का एवढं पैसे तुमच्याकडे येते तुम्हाला. ही चोराचे जण आहे हो, ही माती ठेवल्यावर हा चोर नाही करणार होय की. अगर काढणार अगर बुजून टाकणार हा झालं त्यापेक्षा आपल्या प्रपंचाला काहीतरी होतंय होय की. मग आता असं बिन तसं बी चाललंय. चाललंय घर बांधा तर चांगलं टुंबाचं. आता घर लय जाम बांधणार हा हे तुमच्या हातानच बांधणार आणि तुमच्या हातानं नारळ फोडणार आहे हा. आणि मग मग काय बघ की वास्तू शांतीला बकरं बी कापाच ठरलंय आपलं एक पुन्हा. बर 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 तो म्हणला घर बांधल्यावर बकरं कापाच. कापतो की हा. मग पार्टी आपल्या असे जामच करतो ना आपल्या सगळ्या लोकांना बोलू हा जेवायला. आपला ग्रुपच बोलवायचा हा हा आता काहीतरी जेवायला भूक लागली मी मग काहीतरी हे करावं म्हणून आलतो आबा. नाही चलत नाही मग साधं करायचं असलो तर साधं खाऊ साधं खायचं का. हा मजा येईल का साधं खायला. येते काय तरी होतंय एवढी बार चालायचं चांगल्या हॉटेलात जाऊ. चांगलं मोठं हॉटेल बघून आपलं जाऊ तिथं खाऊ आंबा गोडा का आंबा कसा आंबट आहे. हाय थोडा आंबट बी हा आंबट बी आहे लय बारीक बसलाय पण कस काय हो? जरा पाण्याची बंडाळ झाली त्याला पाणी सोडलं नाही हो लय आंबट आहे राव. पोरं ह्याला बघायला तयार नाही ती शेताळ हा आज शेतात नुसतं सकाळी येऊन चक्कर घालून जर गेलं ही लक्ष्मी आहे. होय की. चक्कर घालून गेलं तर ही आपणाला आशीर्वाद देते. शेतकऱ्याची परंपरा आहे होय की. नुसती चक्कर हा ना शेतात उन्हाळा आहे म्हणून शेताकडे यायचं नाही असं ठरवायचंच नाही. होय की. नुसते चक्कर जरी मारून गेलं पाय जरी लागला शेताला तरी बस. बस आंबट आहे पण. असू द्यायचं हा तिकडला गोड पण त्यांनी झाडा केला. रोडच्या कडेला शेत बी आहे. काय करावं मग आता चला मग जाऊ आपण काहीतरी आपलं साधं तर हा खाऊन. साधा असलं तर चला आता तुम्हाला घेऊन जाऊन जेवण करावं म्हणून मी आलतो उपाशीच. हा पण चला आता काय साधं आपलं चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ बघू हा एखादं. हा हा? हा 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 बा हा द्या पाणी एकदा मग जाऊ. हा देतो की जायला वेळ लागते आपल्याला. हाय पान बी हाय देतो देतो मस्त वाटायला बघा पण. शेतात लय भारी हो शेत ही आपली परंपरा ही शेतकऱ्याची लक्ष्मी. होय की. हा आता पहिल्या काळात पहिलं म्हणजे मी बी लहान असेपर्यंत चांगलं असं पाळ्या चालू करायच्या हा शेतात कुळवाला. हा 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 नाही अहो आता खर्च पाडवा झाला आता खरडा खरडा खर्च हा. घालायचं मला शब्दच हा. आठवत तुम्ही जुनी माणसं तुम्हाला ती माहिती आहे. उन्हाळा खरडा उन्हाळ खर्च घालायचा 5 असे कुळवायची त्याला खरडा म्हणायचे. पाडव्या दिवशी शेतकऱ्यानं मुहूर्त करायचा. मुहूर्त कुळवाचा करायचा किंवा नाही जर कुळव एखादा मिळाला हा. तर टिकावा आणायचा आणि टिकावानं ढेकळं कव्हानं 4 काढून जायचं पाडव्या दिवशी. पाडव्या दिवशी ही शेतकऱ्याची परंपरा आहे. आता कोण करणार. आता नकली शेतकरी न आता कसे शेतकरी आले पहिलं कसं होतं आबा काम सुरुवात करायची कशी हा म्हणजे काम सुरुवात करावी शेतकऱ्यानं म्हणून ती सूचना होती. सूचना होती. हो. हा आता कोण आता उद्या पेराचं म्हणलं की आज नांगराल ट्रॅक्टर हा आणि करायला ते आता काही गरज बी नाही ना तशी एवढी करायची. आताच शेतकरी सगळं नकली आहे. नकली का पानं बी नकली ती कसली पान आहे ती. ही शेतकऱ्याची अशीच असते ती पानं उन्हानं सुकते ती वाळते ती आणि आम्हाला चालते ती. तुम्ही पण टवटवीत आहो अजून. टवटवीच राहणारच ना टवटवीच माझं काय. उन्हाळा लय बस की 2-3 आहे ती की नाही 3 झाली 3 म्हण 3 खावणी 3 म्हणजे 3 बाप्पा. हा
शेतकऱ्याचा प्रपंच लय फाटका हो. हम्म. अनेक गोष्टीचा अडचण त्याला अनेक. हम्म. हे नाही तर ती नाही, ते नाही तर हे आहे तर ती नाही, असं एक भानगड नाही त्याच्या माग. खरंय. आणि सगळा देश जगवायचा म्हणजे शेतकऱ्यावर आहे. होय की? आणि खासदार आमदार काही ही करते ते का पैसे खाते ते काय. तेच की. शेतकऱ्यानं केल्याशिवाय ह्यांना काय आहे. काय काय ते विमा भेटलं म्हणलं भेटणं झालंय. विमा तर मिळत आपला हे जिल्हा वगळलाय त्यांनी. वगळला हं. आणि हाय तर म्हणाल की आमदार सांगा काय करताय आता. फक्त काय होईल बघा, अनुदान वगळलंय का विमा वगळला काय तर वगळलंय त्यांनी. हा अनुदान वगळलं म्हणाल. हा द्यावं लागतं, काय पिकलं नाही हो. काय नाही हो. हम्म. आणि सोयाबीनला भाव काय काय मला सांगा. आता गहू ज्वारी आली, गहू ज्वारीला काय भाव? 2500, 2600, 27. जाऊ दे, आपलं मरणाची यायला रेल्वे. हे मला आता घाबरायची गरज नाही. या नोकरदाराचा पुढे झालो मी. आता काय विषय हा. एवढ्या करून टाकले तर बस. खात बसायचं नाही. निवांत निवांत. आता काय काळजी नाही. चला मग जाऊ जेवण करू. चला की. मला लागले भूक. चला. आबा हा. कोकणात गेलतो फिरायला मी. कोकणात? हा. अरे म्हणलं नाही हवं का नाही मग तुम्हाला हा. आलो असतो का तुम्ही? अरे येत नाही म्हणजे का बरं इथल्या इथं पेरू तुम्हाला निघून नाही. तिकडं कोकणात म्हणलं की एकटा जातो. कार्यक्रम जमते त्या येड्यावर. नाही हो, लांब होत म्हातारा माणूस म्हणला आजारी पडतो. हे आजारी पडत नाही मी. अजून मला 20-25 वर्ष काय होत नाही. अजून होत नाही. मग हाय आपलं सबस्क्राईबर हा. मग चांगलं चालतं युट्यूब अजून मग. हा. नाही कसं आहे, लांब आहे जरा लय लांब होत होते. नाही लांब असू द्या, कुठंही लांब असू द्या. इथल्या इथं फिरवायचं लांब आहे का आपण आईस करीत हिंडायचं. हा. नाही हो, नाही तसं काय नाही. आता पुढच्या वेळेस नेतो तुम्हाला लांब. बरं 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 हा? बरं बरं. ते तुमच्या गावचा पाटील लयच दिवसापासून खाऊ घालतो, जीवतो, हे जेवायला चला आमच्या बरोबर येतच ना हो, असं तसं म्हणा लागले. म्हणाला होय. चला की आज. मग आज कापाव म्हणाले त्यांना. चांगलंच कापायचं. पोट भरून जेवाय. बघू बघू जरा. हा. चांगला लय दिवसाचा करताच काढू सगळा. हा. राम राम. लय निवांत बसलो त्यांच्या आवाजात. उन्हाळा आता. हा. उन्हाळा असल्यामुळे कसं लागतं थंडीला. आबा काय म्हणाल ते बघा. आबा हा. आणलं बघा पाटलं बघा काय म्हणतो आता. काय आले का? काय का इथं बसलो. बर. त्यांना लय हुडकावं लागल हो. हा. राम बाबा. राम 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 राम. कसं काही येणं केलं की बाबा. आज काय तर हाय आतून बघू आज कसं आहे. काय नेमकं काय म्हणणं काय दोघाच तुमच्या. म्हणणं काय लय दिवसाचं राहिलंय तुमच्याकडे. हा. लय दिवसाचं राहिलं पाटलाकड राहिले पण काय राहिलंय नेमकं. जेवण. जेवायचं. हा. जाऊ की. चला तुम्ही. अण्णाच्या ताब्यावर जायचं का नानाच्या. जिथं चांगलं आहे तिथं जाय. माझं तर म्हणणं नानाच्या ताब्यावर जाऊ. कोण ना नाना माहित ना तुम्हाला. नाही हो. साई शक्तीवर जाऊ आपण. साधं आपलं करायचं आहे. आपणाला संगीत करायचं नाही. संगीत करत नाही. हा. चैत्र आहे की पण. म्हणूनच साधं करायचं. मग साधं कशाला म्हणाले त्याने. आबाला आड्यात टाकायचं बघू नका तुम्ही. मी तर म्हणलं आबा की- इथे ते. मी तर म्हणलं नानाच्या ह्याच्यावर जाऊ जागेवर. तर एकदा आडा जर टाकला आम्हाला तुम्हाला सुधर बसायची नाही पुन्हा बाय आबा. पुन्हा ओळखू बी येत नाही. आबा आलो आलो. अरे जे वाली. बघा बघा आबा. हा.
होय का बरं ओरडाल द्या बाई बोक्यातले तीन काय करते काय खायला मरणाचं आहे का बाई? हा मरणाचा आहे पण दुसरं बी ठेवावं लागेल काही ना ना आबा या जेवण करा हॉटेलला आमच्या मनात होय तशी मी म्हणते की त्याला काय आहे का बाबा जेवता हा तिथे बसावं ह्या टेबलवर हा जरा पुसून घ्यायला लावा होते का नाही हा लहान दिवसाला. हो बाई पुसून घ्या आबाला गाणं आवडत नाही होय आबा तिथे जरा हात मारा कार्ड मागू का ती काय असते अजून म्हणजे काय काय बनवते ते तर सांगतो तो होय हा मेनू कार्ड मेनू कार्ड बरं दिसायला ही बघा हा हिंदी हो गया हिंदी हो मराठी नहीं आता क्या बताते हैं देखिए वाचा लेते का नाही हे शाळेतच गेलो नाही वाचा काय आता पनीर मटर पनीर शाही कुर्मा मेथी बेसन बैंगन आणि बटाटा काय असतं असलं काय असतं ही नाव आहे ती भाजीची होय हा काही तर काय ती तिरंगा हॉटेल नाही हा. एक थाळी आणा मटणाची मनाला हा काय घ्यायचं मग काय बाबा बाबा आम्हाला काय ते वाचायचं ते का करायचं ते तुमचं तुम्ही बघून वाचून सांगा खायला तर येते की काय मग खायला वाटायला द्या व्हायचा. नाहीतर तुम्ही म्हणायचं पुन्हा ह्याच्यातली एक पीसच दिसना ह्याच्यात पीस नाही हा हा होय पाटील बोला की काय तर लागा लाव तुमचं बी चॅनल आहे की काय नाव चॅनलचं आमच्या चॅनलचं नाव तुळजापूर विलॉग. हा नाही तुम्ही लाजू नका तुम्हाला विसळ आता नवीन चॅनल आहे तुम्हाला विसळ लागली पाहिजे कशाची ह्याची हो असं कधी व्हिडिओ म्हणायचं बनवायची असं कधी म्हणायचंय हे आबाच्या शेजारी बसून असलं काय बोलू नका तुम्ही काय आबाचे नाते आम्हाला वाट. डवळ्या शेजारी मग काय तर पनीर मसाला कळालं का आबा काय वाचाल तिथे काय कळत नाही हो आपल्याला वाचा येत नाही ते पनीर टिक्का बैंगन घ्यावं आबा घ्या की वांग बैंगन म्हणजे आबा वांगा आहे. मग तीच घ्या की बाकी नाही काय काजू बिजू खावा जरा. हे, आता काजून केली आपण गावरान माणसं गावरान खायचं ह्या महिन्यात सगळे काजू बदाम पिस्ता खायचं असते. तर सांगा तुम्हाला काय सांगा हा, होय तुमच्या मनाने बघा आमचं काय आम्ही पोट बरच तर खाणार त्यात विषय नाही आबा हा उगाच काय त्यांना सांगायचं ते सांगू द्या उगाच टेन्शन घ्यायचं नाही आपण नाही नाही ना हा. त्यांच्या मर्जीने सांगा काय सांगायचं ते सांगा अजून आपण मागू हा बिल त्यांच्याकडे आहे काय घ्यावं? काय घ्यावं? ठरतंय का नाही पाटील ठरलं ठरलं. काय ठरलं एक काजू करी हा दुसरा बैंगन मसाला हा आणि गरज भासल्यास डाळ तडका डाळ तडका. सुरुवातीला एवढं तर मागू बाकी आबाची पसंतीवर. बैंगन करी आहे का बघा ही? म्हणजे पातळ जरा तेवढंच खायला मस्त वाटतं होय आबा करी नाही भरता आहे भरता. बरखाना मसालाच घ्या आबा मारा इकडे म्हणून त्याला हाक मारा तिकडे आहे मागं तुमच्या ती बी गोयरी आहे. वस्तात पाठवा आमच्यावर कोणाचे. एक काजू करी एक बैंगन मसाला और बाद में बाकी रोटी रोटी नहीं तंदूर रोटी लाओ. आणि चपाती तो घर में भी खाते हैं ना. और तेज बनावा तेज तेज बनाओ. तेज तेज तेज. आबाला तिखट आवडतंय हा तिखटला हा नुसतं तिकडच आवडते आबा. हा त्या दिवशी आम्ही कोकणात गेलो हा तेज मागितलं हा आणि निवळ पानचट राव गोड गोड गोडशाक कसलं खाऊ वाटलं ना तसंच मासं ठेवलं आणि आलो निघून आलो अरे कोकणातलं सांगूच नको बाबा का आम्हाला घेऊन गेलं नाही तू कोकणातलं सांग काय सांगतो कोकण उगा आश्वासन देते. हा नाही नाही आबाला आबाला आश्वासन दिलं का आबा कधी आपण होय तुम्ही काय नाही करा पण म्हणा,
घेतल्या इथं फिरवाला तुम्ही लांब तुम्ही जाणार आम्हाला नेणार ना इथं तालुक्याजवळ खावाले बर आबा नेतो पुढल्या वेळेस बर आम्हाला कोकणात बी न्या गोव्याला नेतो बस का गोव्याला न्या चालतंय म्हणा. चालतंय हा, घालू द्या एकदा आम्हाला दोत- सारखे चेहरे. होय आबा हा दोतरावर एकदा फिरू समुद्र किनारा त्याशिवाय नाही जमत आता. हा. यायला तयार आहे मी लोकांनी बघितलं पाहिजे दोतरावर माणूस कसा खेळते हा. समुद्र किनाऱ्यावर हा? जाऊ की त्यापेक्षा तुम्ही दोघंच खावा हा नाही मला देण्यापेक्षा तुम्ही दोघं खावा नाही नाही आणि परत म्हणू नका हा. पोचलं म्हणून नाही ना आता खरं खरं पोचलं का ना आबा पापड कावा भट्टी गरम होते खायलो की हा. आबा हा काजू करी बैंगन मसाला हो काही असते असं होय हा देऊ वाढावं पडेल याला- आबाला याला काजू करी म्हणते होय अहो, एक काजू करी म्हणजे ह्याच्यामध्ये काय आपल्याला असते काजू आणि की हे असते काजू हा द्या आबाला द्या सर्व त्याला करा तुम्ही काय करते मसाला लावला की द्या. काजू करी हे नवीन आहे आम्हाला या आबाचं कसं गेले गेले थाळीवर ताव मारायचा हा मटणाच्या बर आणि हे नवीन नवीनच बघायला भेटलं आता काय करावं बर बैंगन बी द्या बर घ्या नको रोटी आबा हा चपाती पाहिजे असलं तर चपाती बी आहे नाही मऊ लागतो ते द्या आबाला द्या की बैंगन द्या की हवा हा हे बैंगन होय म्हणजे वांग हा हे वांगे आहे म्हणायचं बस बस आबा घ्या बरं घास बघा बरं कसं कसं लागतंय काय सांगा बरं जरा. काय करतो आता लय मटणाचं घास खाल्लं तुम्ही सारखे 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 आठवून द्यायल्यावर का आबा लय नाहीतर भारी जिभेला तो. पाणी सुटायचं नाही तर चैतात. लय भारी होय आबा हा सारखे सारखे आठवण करून द्यायल्यावर जिभेला पाणी सुटायचं नाही मग तर काय चैतात. तरी ही पुन्हा मग आणा म्हणावं लागेल पुन्हा हे ठेवा म्हणावं लागेल हा नग नग तसलं काय करायचं नाही हो. करायचं नाही हं. कांदा द्या घेऊ पाटील आपण बघा सांगा कसं कसं असते चव जरा. हे असते कांदा बघा कसं आहे चव कांदा खातो हा आबा बरं लागेल हा बरं लागेल बैंगन बी सांगा एकदम म्हणजे आम्हाला खायला येतं. कांदा खातो बैंगन बी सांगा चव टेस्ट म्हणजे चांगला आहे हा चांगला मग आता करावं का चालू आम्ही करा बा बोलायचं ते वांगे दोनच दिले की ह्याच्यात हो आणि आपण तिघ घेतला अर्धा अर्धा आता काय करावं एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता वांग खायला काय हरकत आहे होय एक तीळ 7 जणांनी खाल्लेला नव्हता हा पुरतच नाही वाटायला मग कसं होतं हम्म. 7 भाऊ हा 7 भावात एकच पोरग हम्म. म्हणून ती त्याचा अर्थ ते केलाय त्याने हा 7 भावात एक पोरग हम्म. मग ज्याला पोरग होत त्याने सगळ्याला आता ही चर्चा झाली आता वाटून द्यायचं कोणाला बाकीच्या वाटून द्यायचं नाही कोणाला हम्म. हे सगळ्यांनी विचार केला हम्म. की 7 भावानी हम्म. सगळी इस्टेट त्याला दे हम्म. या 6व्या भावाने हा हा बाप तर आहे त्याचा अर्थ ही आहे असं आहे का? हा मी वेगळंच ऐकलं होतं माहिती आहे हा तिळ नावाचं बकरं होतं म्हणजे त्या बकऱ्याचं नाव तिळ होतं म्हणे. त्याला कापून 7 जणांनी खाल्लं म्हणून असं. अर्थ केल्यावर काय बी होते ती चांगलं आहे ना जेवण चांगला मग राहुल हा बा तिकट बरं आहे का बरं आहे. हा लय तिकट वाटायला मला पण ए, तेवढं नाही मध्यम आहे शेतीतली माणसं असते तर आतापर्यंत नाक पुसत बसली असते स्टॅमिना आभार आहे तुमचा पण हा अहो, काय खाते ते मग तुम्हाला आता हे रोटी चावायला का चपाती आणू द्या चपाती आणलेली बरी ही लय कडक आहे त्याचं म्हटलं म्हणजे कसं हा. आहे, त्यांना सांगावं चपाती आणायला
काजूकडे आम्हाला लय आवडली काय तुला जरा ह्याच्यात फी आहे हो हा तुम्ही सोडायला हे घेऊ आता डाळ तडका घेऊ हा बाबा डाळ तडकान भात तो हा नका घ्या की चपाती कमी खायला हो, मटणाच्या जेवणाला कसं असतं मटणाचं जेवण जाते बाबा चुरून खायचं असतं त्याला बाबा जिरा राईस आणला बा होय घ्या जिरा राईस सगळं डाळ तडका बघू की हे जिरा राईस कसा आहे घ्या की तडका द्यावा पाटील जरा हलवून द्या तेच दिसालेली सकाळी अपदा व्हायची पुन्हा हे तेच किती वेळा होते भेट नाही का काहीच होत नाही मला म्हणते तडका बर तडक्याची ही काय हा त्याला एकदम तडका असं म्हणते आपलं वरणच हो डाळ तडका अजून दिवा तडका तुम्हाला थोडा बस 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 हवा चमच्यानं खात नवा हा चमच्यानं खात नवा हे त्याला कुठे चापचित बसायचं आणि चमच्यानं आणि हे नाही हातानं खायचं कालवायचं आणि खायचं नाही होय आपलं गावरान पद्धती खावा मग आबा मी बी घेतो का भात कस असा हे करून हातानं मी आधी चमच्यानं खात होता चमच्यानं खायचं ना तुमचं बघून खायला होता हे ना पोट भरून भरत नाही बोला सर आज किती आबा पुसून घेतलं हातात तुम्ही दोघांनी बी पुसून खावा आम्ही दिवस लय काढलेला ते हा पुसून मला लागल्या सवय झालं मला लागल्या सवय पुसून खायची त्यांना सांगा तुम्ही नवीन आहे तिथे पाटील ताट पुसून खायचे काय ठेवायचं नाही ताटात वांग सगळं पुसून खायचं ताटात ठेवायचं ना दिवस काढले तर बाबा छान झालं जेवण हा चांगलं झालं आवडलं का होय नळ्या नव्हत्या म्हणून म्हणलं अजून नाही नाही त्याच का नाही चला मग जाऊ आता घराकडे आता महिनाभर काय नाही असंच आता आम्ही जेवण करून निघालोय आणि नाही म्हणलं तरी सुद्धा मस्त जेवण झालं आबाचं पण बेस्ट झालं आता आबाकडून पान पण खाल्लं आता जातो घरी आबा सप्ताह आहे आणि माझं प्रवचन आहे आज वा वा मग प्रवचन बी करतो आणि जातो आता टाइम झालाय 4 वाजले का हा चांगली तुम्हाला सोडतो आता घरी हा मग जातो मी पुढं बरं का पाटील चलाव का मग आता ओके थँक्यू धन्यवाद पोचलं बरं का आज खरं खरं पोचलं का हा खरं पोचलं ते आणि विशेष सांगायचं तेवढं राहिले ह्याने जी पार्टी दिली आज ती मोबाईल घेतला म्हणून दिलेली आहे बरं का ह्याने मोबाईल जी घेतला त्याच्यामुळे त्याने दिलेली आहे पार्टी नाहीतर उगाच पुन्हा नाश्त्यावर बसत नाहीत की होय की मग नुसतंच देतो न खाऊ घालतो न जीव घालतो न असं न तसं म्हणून काय उपयोग होता आज तर पोचले ना नाही आज तरी आपल्याला खरं तर नळ्याच पडायच्या होत्या मला पण मीच नळ्यातला नाही ना तुम्ही नसलो तर तुम्ही बघत बसा की आम्हाला कसं तोडतो आम्ही ते तिथे मागू हा टेबल वर बस हा आमच्या बी तोडत बसता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका हा आता तुम्हाला बिलच द्यायचं ना असं बी तसं बी होय आबा पोचलं हा पण आम्हाला नाही पोचलं आता हे जेवण जरी दिलं आबा आणि जम्बो धाब्यावर आता नेतो म्हणलेले आहेत आता ते सपाटा मागे लावायचं बरं का आबा जम्बो धाब्यावर हा जम्बो धाब्यावर नेल्याशिवाय आता सुट्टी नाही ह्यांना चला आता काय खातो आता तर सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार राम राम म्हणावं सांगा राम राम सबस्क्राईब करा म्हणावं सरप्राईज करा हा सरप्राईज करा आपल्या चॅनलला चला